मित्रांनो, माहिती 7 या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण महादशा म्हणजे काय व महादशेचा उपयोग काय होतो ते आज आपण बघणार आहोत। मी गेल्या 20 वर्षापासून जन्मपत्रिका बघत आहे। पत्रिका बघून जेव्हा त्यांना सांगितले जाते की तुमची शनीची महादशा चालू आहे किंवा राहूची महादशा चालू आहे, तेव्हा लोक म्हणतात की आता आमची दशा होणार आहे का? यावरून मला वाटते की लोकांच्या मनात महादशाबद्दल अतिशय गैरसमज आहेत। लोकांना महादशा काय हे माहीत नाही, त्यामुळे महादशाबद्दल एखादा व्हिडिओ बनवावा ज्यामुळे ती माहिती सर्वांना मिळेल असे वाटत होते, पण वेळच मिळत नव्हता। आज त्याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे। आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा म्हणजे आपला सुद्धा गैरसमज दूर होईल। आज आपण जी महादशा बघणार आहोत ती विषोत्तरी महादशा आहे। विषोत्तरी म्हणजे 120 वर्षाची। मानवाचे आयुष्य 120 वर्ष मानलेले आहे। ही महादशा पराशर ऋषींनी शोधलेली आहे। जन्मापासून मृत्यूपर्यंत एका ग्रहाची दशा चालू असते। ती दशा मोठ्या काळाची असते, म्हणून त्याला आपण महादशा म्हणतो। महादशा ही नवग्रहांची असते। त्याची सुरुवात केतूपासून होते व शेवट बुध ग्रहापाशी होतो। महादशेची सुरुवात केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी व बुध अशी होते। नक्षत्रांची जशी सुरुवात होते तशीच जन्मापासून मृत्यूपर्यंत महादशेची सुद्धा सुरुवात होते। एका महादशेमध्ये एकूण 9 अंतर्दशा असतात व एका अंतर्दशेमध्ये परत 9 विदशा असतात। केतूची महादशा ही 7 वर्ष असते। शुक्राची महादशा ही सर्वात जास्त 20 वर्ष असते। रवीची महादशा ही सर्वात कमी फक्त 6 वर्ष असते। चंद्राची महादशा ही 10 वर्ष असते। मंगळाची महादशा ही 7 वर्ष असते। राहूची महादशा ही 18 वर्ष असते। गुरुची महादशा ही 16 वर्ष असते। शनीची महादशा ही 19 वर्ष असते। बुधाची महादशा ही 17 वर्ष असते। अशा एकूण 120 वर्षांच्या महादशा असतात। ज्या ग्रहाची महादशा असते सुरुवातीला त्याच ग्रहाची अंतर्दशा असते। महादशेच्या क्रमाप्रमाणेच अंतर्दशाही असतात। ज्या ग्रहाची अंतर्दशा असते त्या अंतर्दशेमध्ये सुरुवातीला त्याच ग्रहाची विदशा असते व त्यांचा क्रम ही महादशेप्रमाणेच असतो। आता आपला जन्म झाल्यानंतर सुरुवातीला आपली कोणती महादशा असते हे आपण बघूया। जन्मचंद्र हा ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्र स्वामीची सर्वप्रथम महादशा सुरू होते व नंतर एका क्रमाने त्या येत राहतात। चंद्राच्या नक्षत्राचे जेवढे अंश संपलेले असतात त्याप्रमाणेच महादशेचा व आंतरदशेचा व विदशाचा काळ संपलेला असतो व राहिलेला काळ हा त्या महादशेचा, आंतरदशेचा व विदशाचा चालू असतो। पहिली महादशा संपल्यानंतर दुसरी महादशा सुरू होते। दुसरी संपल्यानंतर तिसरी, हा महादशाचा क्रम ठरलेला असतो। त्यांचा क्रम हा खालीलप्रमाणे असतो: केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी व बुध व परत केतू, शुक्र असा चालू राहतो। एका महादशेमध्ये 9 अंतर्दशा असतात। समजा शुक्राची महादशा चालू आहे व शुक्राच्या महादशेचा काळ हा 20 वर्ष असतो, तर त्या 20 वर्षांमध्ये शुक्रापासून सुरुवात होऊन एकूण 9 अंतर्दशा येतात। त्यांचा काळ हा जवळपास 2 ते 3 वर्षाचा असतो। तसेच एका अंतर्दशेमध्ये पुन्हा 9 विदशा येतात। विदशेचा काळ हा 2 ते 6 महिन्यापर्यंत असतो। आता आपल्याला प्रश्न पडतो की या महादशा, अंतर्दशा व विदशेचा आपल्याला उपयोग काय? आपण जे ग्रहमान म्हणतो ते ग्रहमान हे महादशा, अंतर्दशा व विदशेप्रमाणे ठरत असते। ग्रह कोणताच वाईट नसतो। जसे गुरु चांगला व शनी वाईट असे काही नसते। ते ग्रह हे त्यांच्या दशेप्रमाणे फळ देत असतात। ज्या ग्रहांची महादशा चालू असते व ज्या ग्रहाची अंतर्दशा चालू असते व त्या अंतर्दशेमध्ये ज्या ग्रहाची विदशा चालू असते त्याप्रमाणे आपल्याला ती फळ मिळत असतात। ग्रह हे आपल्या पत्रिकेत कोणत्या भावाशी संबंधित आहेत व कोणत्या भावात आहेत त्याप्रमाणे आपल्याला त्या दशेमध्ये फळ मिळत असतात। यालाच आपण ग्रहमान म्हणतो। समजा तुमच्या पत्रिकेत गुरुची अंतर्दशा चालू आहे व हा गुरु जर 4थ्या भावाशी संबंधित आहे तर तुम्हाला 4थ्या भावाशी संबंधित फळे मिळतील, म्हणजे घराचे काम होईल, घर विकल्या जाईल, शिक्षण होईल, गाडी घेतल्या जाईल किंवा गाडी विकल्या जाईल, किंवा मातेशी संबंधित एखादी बातमी कळेल, किंवा घरातील एखाद्या वस्तूची खरेदी होईल, किंवा एखादी वस्तू विकल्या जाईल। अशी 4थ्या घराशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींशी संबंधित तुम्हाला चांगले किंवा वाईट फळ मिळेल। महादशा ही खूप मोठ्या काळाची असल्यामुळे त्या महादशेमधील जी अंतर्दशा चालू असते ती अंतर्दशा एखाद्या गोष्टीशी संबंधित प्रभावी असावी लागते, तरच ती गोष्ट त्या अंतर्दशेत होऊ शकते। समजा नोकरी लागण्यासाठी 6व्या घराशी संबंधित किंवा 10व्या घराशी संबंधित ती अंतर्दशा असावी लागते, तरच त्या काळात नोकरी लागू शकते। त्यामुळे महादशा, अंतर्दशा या खूप महत्त्वाच्या असतात। एखादी गोष्ट एखाद्या महादशेमध्ये जर चालू असेल तर दुसऱ्या महादशेमध्ये त्या गोष्टीचा बिलकुल संबंध येत नसेल तर ती गोष्ट त्या महादशेमध्ये बंद करावी लागते। नुसती पत्रिका बघून किंवा पत्रिकेतील ग्रह बघून उपयोग होत नाही।
जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये घराचा योग असेल किंवा गाडीचा योग असेल तर त्याला घर कधी मिळणार आहे किंवा गाडी कधी मिळणार आहे हे नुसती पत्रिका बघून सांगता येत नाही. त्या ग्रहाची महादशा व अंतर्दशा ज्यावेळेस येईल त्यावेळेसच त्याला ती फळे मिळतील. एखाद्याच्या पत्रिकेतील ग्रह हे खूप बलवान असतील किंवा खूप चांगले योग जन्मपत्रिकेत असतील तरी पण त्यांचा उपयोग आपल्याला कधी होणार आहे, हे तरुणपणी होणार आहे की म्हातारपणी होणार आहे हे फक्त दशा बघूनच कळते. त्यामुळे महादशा व आंतरदशा ह्या फार महत्त्वाच्या असतात. खूप जण असे प्रश्न विचारतात की आमचा हा बिझनेस आतापर्यंत चांगला चालू होता, तो आता सध्या चालत नाही, त्याचे कारण काय? याचे कारण हेच आहे की याआधी जी दशा होती त्या दशेचा त्या बिझनेसशी संबंध चालू होता व आता जी दशा चालू आहे त्या दशेचा त्या बिझनेसशी बिलकुल संबंध येत नसल्यामुळे तो बिझनेस आता सध्या चालत नाही. त्यामुळे हेच म्हणावे लागेल की दशा बदलली की आपल्याला दिशा बदलावी लागते. नुसते जपतप करून किंवा कुठले रत्न वापरून काही साध्य होत नाही. जेव्हा एखादा रस्ता समोरचा बंद असतो तिथे कितीही वेळ आपण जर उभे राहिलो तरी त्याचा उपयोग होत नाही. वळण रस्ता हा आपल्याला वापरावाच लागतो. जेव्हा एखाद्याच्या पत्रिकेत विवाहाचा विषय येतो तेव्हा ती अंतर्दशा विवाहाशी जर बिलकुल संबंधित नसेल तर त्या अंतर्दशेच्या संपूर्ण काळामध्ये विवाह होत नाही. कदाचित 2-3 वर्षे सुद्धा विवाह होत नाही. अशा वेळेस जी अंतर्दशा विवाहाशी संबंधित असेल त्याच अंतर्दशेमध्ये विवाह होतो. त्यामुळे पहिल्या अंतर्दशेमध्ये कितीही जप करून किंवा कितीही रत्न वापरून काहीही साध्य होणार नाही. नुसती पत्रिका बघून किंवा पत्रिकेतील ग्रह बघून उपयोग होत नाही. जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये घराचा योग असेल किंवा गाडीचा योग असेल तर त्याला घर कधी मिळणार आहे किंवा गाडी कधी मिळणार आहे हे नुसती पत्रिका बघून सांगता येत नाही. त्या ग्रहाची महादशा व अंतर्दशा ज्यावेळेस येईल त्यावेळेसच त्याला ती फळे मिळतील. जी अंतर्दशा विवाहाशी संबंधित असेल व त्यात काही अडचणी असेल तर अशा वेळेस जपाचा उपयोग होऊ शकतो. जेव्हा लोखंड गरम आहे त्याच वेळेस हातोडा मारला तरच उपयोग होईल, नाही तर कितीही हातोडा मारला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. महादशा व आंतरदशा सांगतात की तुम्ही त्या काळात कोणते प्रयत्न केले पाहिजे, कोणत्या दिशेने गेले पाहिजे. चुकीच्या दिशेने जाऊन उपयोग होत नाही. प्रवाहाच्या दिशेने जर बोट गेली तर ती लवकर आपल्या मुक्कामावर जाऊ शकते. विरुद्ध दिशेने गेली तर फार अडचणी येऊन बोटीचे नुकसान सुद्धा होऊ शकते. त्यामुळे महादशा व अंतर्दशा जी दिशा दाखवतात त्याच दिशेचा आपण आपल्या जीवनात उपयोग केला पाहिजे, तरच आपल्याला यश मिळू शकते. यावरून मित्रांनो तुम्हाला महादशा म्हणजे काय व आंतरदशा म्हणजे काय हे कळले असेल. महादशा व अंतर्दशा हीच आपले ग्रहमान ठरवत असतात. महादशा व अंतर्दशेला फार महत्त्व आहे. महादशा व आंतरदशामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा जर आपण वापर केला तर आपले जीवन यशस्वी होऊ शकते, नाहीतर आपण जीवनभर भटकत राहतो, ती गोष्ट आपल्याला साध्य होत नाही. ज्या ग्रहाची महादशा आहे व ज्या ग्रहाची अंतर्दशा आहे व ते ग्रह ज्या गोष्टीशी संबंधित आहेत त्याच गोष्टी त्या महादशेमध्ये व त्या अंतर्दशेमध्ये आपल्याला मिळत असतात. ज्या गोष्टींचा बिलकुलही संबंध येत नाही त्या गोष्टी आपल्याला त्या महादशेमध्ये व त्या आंतरदशेमध्ये बिलकुल मिळणार नाहीत. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे जरूर सांगा. अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती 7 या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.